विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी अभ्यासणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण काही महत्त्वपूर्ण भागाशी चर्चा केलेली आहे. त्या पुढील भाग आज आपण या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, संध्याकाळच्या वेळी जेव्हा राजाराम मास्तर आपल्या खोलीमध्ये बसलेले असतात तेव्हा गावातील दादू या नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी येतो आहे आणि त्यांच्यासमोर त्यांनी अंतरलेल्या सतरंजीवर न विचारता येऊन बसतो आहे आणि त्यांच्यासमोरच चिलीम ओढण्याचं काम तो त्या ठिकाणी करतो आहे. आणि त्याचा हा जो स्वभाव आहे किंवा त्याची ही जी कृती आहे ही राजाराम मास्तरांना आवडलेली नाही. तरी पण आता गावातील काही पहिलेचे दिवस आहेत, जास्तीचा अनुभव नाही, गावकऱ्यांशी जुळवून घेणं आवश्यक आहे. या हेतूने राजाराम मास्तर त्यांना कुठलीही प्रतिक्रिया न देता तो जो काही करतो आहे ते पाहत आहेत. ते जो काही बोलतो आहे ते ऐकून घेण्याचं काम राजाराम मास्तर या ठिकाणी करत आहेत. आता पुढे जी कृती झालेली आहे किंवा पुढे जो भाग वर्णन केलेला आहे तो या ठिकाणी कादंबरीकारांनी हुबेहूबपणे वर्णन केलेला दिसून येतो आहे. आता राजाराम मास्तर ज्या खोलीमध्ये राहत होते त्या खोलीमध्ये या राजाराम मास्तरांचे ज्या पूर्वीचे जे शिक्षक होते ते शिक्षकही त्याच खोलीमध्ये राहत होते. आणि या शिक्षकाशी दादू आणि गावकऱ्यांचं काय वितुष्ट निर्माण झालेलं होतं किंवा त्या पूर्वीच्या मास्तरांना गावकऱ्यांनी का मार दिला होता हे त्या ठिकाणी समजलेलं नाही. परंतु स्वतः राजाराम मास्तरांच्या समोरच हा जो दादू आहे हा दादू मात्र या ठिकाणी काय आहे ते सांगण्याचं काम करतो आहे की पूर्वी गावामध्ये असणारा जो एक मास्तर आहे हा मास्तर कशा पद्धतीने चुकीचे काम करत होता, सांगूनही आमचं ऐकत नव्हता हे, आणि त्याचमुळे त्याने हा मार खाल्लेला आहे असं एकंदरीत दादूच्या बोलण्यातून राजाराम मास्तरांना जाणवलेलं आहे. जी कृती आहे किंवा जो घटनाप्रसंग आहे तो कशा पद्धतीने घडलेला होता या संबंधाचं वर्णनही कादंबरीमध्ये केलेलं दिसून येतो. आता या दादूची कृती कशी आहे त्या कृतीची माहिती पुढील प्रमाणे वर्णन केलेली दिसून येते. नाकातोंडातून धूर सोडून त्याने चिलम विझवली आणि पुन्हा खोलीत नजर फिरवून म्हटले, तुझ्या अगोदरचा मास्तर ह्याच खोलीत राहत होता. आता ग्रामीण बोलीभाषा आहे, मानदेश परिसरातील ही बोलीभाषा आहे. आणि तो दादू त्या ठिकाणी येतो आहे, त्यांच्यासमोर चिलीम ओढतो आहे, धूर सोडतो आहे, नंतर तो चिलीम विझवतो आणि पुन्हा त्या खोलीमध्ये नजर फिरवतो आहे. आणि नजर फिरवून राजाराम मास्तरांना एक वेगळ्या भाषेमध्ये, रागाच्या भाषेमध्ये, दबावाच्या भाषेमध्ये बोलताना दिसून येतो आहे. तो म्हणतो की तुझ्या अगोदरचा, म्हणजे ते इथे देखील त्याने राजाराम मास्तरांना आदरपूर्वक न बोलता एकेरी शब्दामध्ये बोललेलं दिसून येतं आहे. तुझ्या अगोदर म्हणजे तुमच्या वगैरे असं म्हणू शकला असता, परंतु राजाराम मास्तरांना तो कसल्याही स्वरूपाचा मान देताना दिसून येत नाही, त्यांचा आदर करताना दिसून येत नाही. तर तो एकेरी भाषेमध्ये म्हणतो आहे की तुझ्या अगोदरचा मास्तर देखील याच खोलीत राहत होता. त्या मास्तराने गावात काही खवखव केले म्हणून त्याला मार बसला, गावातल्या लोकांनी त्याला बेदम मारले असे मी उडत ऐकले होते. तर राजाराम मास्तर या ठिकाणी काही दिवसापासून गावामध्ये राहत आहेत. या पूर्वीचे शिक्षक कोण होते, कुठे राहत होते, काय करत होते, गावकऱ्यांनी त्यांना का मारलं या संदर्भातली माहिती राजाराम मास्तरांना मिळालेली होती. विनाकारण त्यांनी काहीतरी गावामध्ये अधिक केलं असावं किंवा गावकऱ्यांच्या मनाविरुद्ध त्याने वागलेलं असावं म्हणून या पूर्वीच्या मास्तरांना गावकऱ्यांनी मारलेलं होतं हे मी उडत ऐकलेलं होतं. आणि त्याची आठवण होऊन माझ्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झालेली आहे. मी देखील थोडासा घाबरल्यासारखं झालो असं राजाराम मास्तर या ठिकाणी आपल्या भावना बोलून दाखवतात. पण तरी देखील तोंडावर काही न दाखवता मी म्हणालो असं का. परंतु आता ज्याने काही असो, पूर्वीच्या मास्तरांची कृती कशा पद्धतीने